मुंबई महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यात आणि यामध्ये आता भाजपमध्ये पहिलं बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळतंय। वॉर्ड क्रमांक 200 येथील इच्छुक उमेदवार गजेंद्र धुमाळे यांना खरं तर उमेदवारी देण्याची अपेक्षा होती, मात्र स्थानिक आमदार कालिदास उमेदवार गजेंद्र धुमाळे भाऊ आहेत। काय सांगाल, एकूणच काय नेमकं असं कारण झालं की जे कालिदास कोळंबकर यांनी तुम्हाला न तिकीट देता संदीप पानसरेंना तिकीट दिलं? मी सर्वप्रथम आमच्या भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांचे सर्वांचे आभार मानतो। माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी उमेदवारी भेटावी म्हणून त्यांनी आमदार साहेबांशी बोलणं केलं, पण आपल्या आमदार साहेबांबरोबर 2019ला काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले होते, त्यामधील एक संदीप पानसरे होता। आमदार साहेब त्यांच्या जागी बरोबर आहेत, आम्ही असं नाही बोलत की चुकीचे आहेत। त्यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी त्यांनी देवाभाऊंकडे, अमित साटम साहेबांकडे, शेलार साहेबांकडे मागणी केली की आम्हाला हाच उमेदवार पाहिजे। पण त्याबरोबर ह्या विभागात गेले 12-1 वर्ष मी सातत्य काम करतोय। जेव्हा भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये नव्हती तेव्हापासून, आणि कोणत्या गोष्टीत म्हणजे समजा लोकांनी दिलेला निष्कर्ष सर्वे वगैरे असेल, त्या सर्वेमध्ये मी कधी कुठे कमीच नसेल आणि कमी नव्हतोही, आणि सातत्य कार्यक्रम घेत राहिलोय आणि घेत राहतोय। माझ्यावरती फक्त एक अन्याय झालाय, तो आमदार कालिदास कोळंबकरच्या माध्यमातून। माझ्यावरती का अन्याय झालाय तर कारण मला वाटतं की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, कट्टर कार्यकर्ता आहे म्हणून आहे का, की आमदार साहेबांचा कट्टर समर्थक बनलू शकलो नाही असं असेल म्हणून मला उमेदवारी दिली नसेल असं असावं का? पक्षाची मी एकनिष्ठ आहे। आजही मी फॉर्म भरताना महाराष्ट्राचा विकास ज्या केला, विकास पुरुष आमचे देवाभाऊ यांचा बॅनर घेऊनच आम्ही अपक्ष फॉर्म भरायला गेलो। बीडी चाळीमध्ये 160 राहणाऱ्या रहिवाशांना देवाभाऊंच्यामुळे आज 500चं घर भेटले। देवाभाऊ जेव्हा बीडीचा पुनर्विकासाचा विषय हातात घेतला, तेव्हा सर्वप्रथम नायगावमध्ये माझी स्वतःची बिल्डिंग प्रथम मी रहिवाशांना कन्व्हेन्स केलं की नाही, देवाभाऊ आहेत, देवाभाऊ असताना तुमचा विकास हा 100% यशस्वी होणार। लोकांना विश्वास नव्हता इतर बिल्डिंग, पण मी जेव्हा बिल्डिंग माझी खाली केली आणि विकासाला चालना मिळाली, आणि तुमच्यासमोर एक प्रोजेक्ट दिसतंय बघा, म्हणजे विश्वास कोणाला? आमचा देवाभाऊवरती विश्वास आहे, आणि देवाभाऊवर विश्वास आहे म्हणून माझ्या या जनतेला इच्छा आहे, जनताही मला निवडून देणारी। मला सर्वप्रथम तुम्हाला सांगू की जनता ही निवडून जनतेच्या हातात आहे। आता माझे कार्यकर्ते आणि जनता ही ठरवून देईल कोण BJPचा खरा कार्यकर्ता आहे आणि कोण कुणाचा समर्थक आहे, हेच बोलू इच्छितो। गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही भाजपसाठी कार्यरत आहात, मात्र असं काय गोष्ट घडली की जे कालिदास कोळंबकर यांना थेट संदीप पानसरे यांना उमेदवारी द्यावी लागली आणि तुम्हाला डावललं लागलं? मला डावलण्याचं कारण कसं की मी फक्त भाजपा कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत वावरत आलोय, मला त्यांचा समर्थक बनता नाही आलं, ही माझी कमी असेल म्हणून त्यांनी मला डावळ असेल। याच जागा वाटपासंदर्भात खरं तर वारंवार बैठका होत होत्या। वर्षा बंगला असेल किंवा वसंत स्मृती ह्या ठिकाणी अनेक बडे नेत्यांचे ज्या त्या बैठका पार पडल्या, आणि ह्यावेळीच सुद्धा ह्या संदर्भातली चर्चा जी होत होती, आणि ह्या संदर्भात त्यावेळी काय चर्चा झाली का की वॉर्ड क्रमांक 200साठी कोणत्या इच्छुक उमेदवारांची यादी, किंवा कारण की बैठकीमध्ये आपण पाहिलं तर सर्वच इच्छुक उमेदवार असतील किंवा इतर उमेदवारांना खास बोलवून खरं तर या सर्व बैठका घेण्यात आल्या, आणि त्यामुळे त्यानंतर ज्या यादी जाहीर झाली त्यामध्ये तुमचं असं काही नाव होतं का त्यावेळी? माझं नाव शेवटच्या यादीपर्यंत होतं। माझ्यासाठी पक्षातले सर्व वरिष्ठ नेते आमदार कोळंबकर साहेबांशी बोललेत, पण शेवटी आमदार साहेबांनी स्वतःचा इगो ठेवला आणि स्वतःच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली। बरं, आज तुम्ही अपक्ष फॉर्म भरला आहात, उद्या निवडून आल्यानंतर सुद्धा अपक्षच लोकांचे पक्षप्रवेश होताना पाहायला मिळतं। या पक्षातून त्या पक्षात निवडणुकीच्या या तिकिटीसाठी असेल किंवा मग जागांसाठी खरं तर अनेक पक्षप्रवेश झालेले पाहायला मिळतात। कालचं तुम्हाला उदाहरण दिलं तर एखाद्या राष्ट्रीय पक्षाने मला काल दुपारी
AB फॉर्म घेण्यासाठी बोलवलेलं. पण मी फक्त आणि फक्त भाजपाचा कार्यकर्ता म्हणून, या एका शब्दाचे भाजपा कार्यकर्ता म्हणून मला निवडणूक लढायची आहे, म्हणून मी अपक्ष फॉर्म भरला. कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचा AB फॉर्म न घेता. म्हणजे तुम्ही विचार करा, मी भारतीय जनता पार्टीशिवाय दुसरा विचार करू शकतो का? धन्यवाद. तर आपण पाहतो की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि एक कार्यकर्ता म्हणूनच या निवडणुकीला सामोरे जायला असल्याची प्रतिक्रिया यावेळी गजेंद्र धुमाळ यांच्याकडनं देण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.